एका खेडेगावात एक 32 वर्षाचा तरुण राहत होता. आता त्या तरुणाचे लग्नाचे वय निघून जात असल्यामुळे त्याचे आई वडील खूप परेशान होते. त्या आई वडिलांनी त्यांच्या मुलासाठी खूप मुली बघितल्या, पण कुठल्याही मुलीने त्या मुलासोबत लग्न करण्यासाठी होकार दिला नाही. मग लग्न न होत असल्यामुळे तो तरुण खूप टेन्शन मध्ये गेला. त्याने खाणे-पिणे सोडून दिले आणि इकडे तिकडे तो बॉम्बट्या मारायला लागला. मग काही दिवसांनी त्या तरुणाच्या आई वडिलांनी त्याला एक मुलगी बघितली. मुलगी ही शिकलेली होती आणि दिसायला पण सुंदर होती. पण मात्र जे मुलीचे आई वडील होते त्यांनी आपली मुलगी त्या मुलाला देण्या अगोदर एक अट घातली आणि त्यांची अट होती, आम्हाला 4 लाख रुपये पाहिजे. मग त्या ठिकाणी त्या मुलाच्या आई वडिलांनी थोडा विचार केला की आपल्या मुलाचे लग्न होत नाही, कोणी त्याला मुलगी देत नाही आणि त्याचे वय पण निघून जात आहे. तेव्हा ते आई वडील त्या मुलीच्या आई वडिलांना 4 लाख रुपये देतात. मग 4 लाख रुपये घेतल्यानंतरही त्या मुलीचे आई वडील परत एकदा त्या मुलाच्या आई वडिलांना म्हणतात की आमच्या मुलीला दागिने करायचे आहे, काहीतरी तिच्यासाठी वस्तू घ्यायची आहे, परत एकदा 1 लाख रुपये द्या. मग तेही त्या मुलाचे आई वडील त्या मुलीच्या आई वडिलांना 1 लाख रुपये देतात. मग लग्नाच्या सर्व गोष्टी जमतात, मुलाला मुलगी पसंत येते. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अखेर 2 दिवसांनी त्या मुलाचं आणि त्या मुलीचं लग्न होतं. मग लग्न झाल्यानंतर ती नवरी मुलगी त्या नवऱ्या मुलाच्या घरी राहायला लागते. मग 2-4 दिवस नवरी मुलगी तेथे राहत होती आणि तेथे राहत असताना त्या नवरी मुलीने तेथे घडून आणलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. मंडळींनो, नेमकं काय घडलं या प्रकरणात आणि कुठे घडली ही घटना हे अगदी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण मंडळींनो, तुम्ही अजून या व्हिडिओला लाईक केली नसेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. मंडळींनो, ही जी घटना घडली आहे ही आपल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आहे. भोकरदन तालुक्याच्या अंतर्गत एक छोटस गाव आहे आणि त्या गावात एक 32 वर्षाचा तरुण राहत होता. आता या तरुणाचे लग्नाचे वय निघून जात असल्यामुळे त्या तरुणाचे आई वडील खूप परेशान होते. 10-15 स्थळ बघितलं तरी त्यांच्या मुलाचं कुठल्याही मुलीशी लग्न जमत नव्हतं. एकीकडे लोक पण त्या आई वडिलांना वेड्यात काढायचे. ते त्यांना म्हणायचे, तुमच्या मुलाचे वय निघून जात आहे, कधी होईल तुमचं लग्न, मुलगी आता भेटत नाही, असे बोलून ते लोक त्या आईवडिलांना चिडवायचे. मग काही दिवसांनी त्या मुलाचे लग्न करण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी एका एजंट मार्फत लग्नासाठी एक मुलगी बघितली. मग आता जी नवरी त्यांनी बघितली होती ही दिसायला खूप सुंदर होती आणि शिकलेली पण होती. मग नवरी बघण्यासाठी ते आई वडील आपल्या मुलाला घेऊन त्या मुलीच्या घरी म्हणजे संभाजीनगर येथे जातात. मग नवरीच्या घरी गेल्यानंतर चांगला बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. नवरदेवाला पण नवरी आवडली, नवरीला पण नवरदेव मुलगा पसंत झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. मग पसंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या नवरदेवाचे आई वडील त्या मुलीच्या आई वडिलांना म्हणतात, आता काय या दोघांचा बार 2च दिवसात उडून देऊ. मग त्यावर त्या नवरी मुलीचे आई वडील म्हणतात की अहो, आम्ही गरीब आहे, आमच्याकडे पैसे नाही, आम्ही आमच्या मुलीचे लग्न कसे करू. मग जो एजंट असतो तो नवरदेवाच्या वडिलांना बाहेर घेऊन जातो आणि त्याला म्हणतो, अहो तुम्ही एक काम करा, तुमच्या मुलाचे आता लग्न होत नाही, तुम्ही खूप मुली बघितल्या, कोणीही तुम्हाला मुली देत नाही, तुम्ही एक काम करा, या मुलीच्या आई वडिलांना 4 लाख रुपये देऊन टाका आणि लग्न जमवून घ्या. मग त्या नवरदेवाच्या वडिलांनी पण विचार केला की हा जे बोलत आहे ते खरं आहे. मग सर्व गोष्टीचा विचार करून त्या नवरदेवाच्या बापाने त्या नवरीच्या आई वडिलांना 4 लाख रुपये दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही लग्नाची तयारी सुरू करा. मग 4 लाख रुपये दिल्यानंतर त्या नवरीच्या आई वडिलांची लालच अजून वाढत गेली. ते नवरदेवाच्या आई वडिलांना म्हणू लागले की अजून 1 लाख रुपये द्या, मुलीला दागिने करावे लागेल, काहीतरी वस्तू घ्यायला लागतील. मग त्या नवरदेवाच्या आई वडिलांनी 1 लाख रुपये सुद्धा त्या नवरीच्या आई वडिलांना दिले. मग अखेर त्या नवरदेवाच्या आई वडिलांनी जमीन विकून त्या मुलाचे लग्न जमवले. मग लग्न झाले, नवरी मुलगी घरी आली. मग नवरी मुलगी त्या घरात आल्यानंतर 1-2 दिवस चांगल्या त्या घरात राहिली. पण अचानक ती बाहेर जाऊन सतत फोनवर बोलायला लागली, हसायला लागली. मग त्या नवरदेवाला आता तिच्याविषयी वेगळाच संशय येऊ लागला, कारण तिचे बोलणे, तिचे हसणे, तिच्या वागण्यात वेगळाच फरक त्याला जाणवू लागला. मग त्या नवरदेवाने त्या नवरीला आधार केंद्रावर नेलं, हे सांगून की तुझा आधार कार्ड अपडेट करायचं आहे. मग ती नवरी मुलगी पण त्या नवरदेवासोबत आधार केंद्रावर गेली. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर जे नवरीचे फिंगरप्रिंट त्या नवरदेवाने घेतले. मग नवरदेवाला तिथे समजलं की नवरीने जे आपल्याला लग्नाच्या वेळी नाव सांगितलं ते आधार कार्ड मध्ये नाही, आधार कार्ड मध्ये भलतंच नाव दाखवत आहे, भलताच ऍड्रेस दाखवत आहे.
पण नवरदेवाने तिथे तिला जाब विचारला तेव्हा ती नवरी उडवाउडवीची उत्तरे त्याला द्यायला लागली. तरी पण तो नवरदेव तिला काही तेथे म्हणाला नाही. मग बघता बघता काही दिवस निघून गेले. मग नवरी ही चांगल्या प्रकारे तेथे संसार करू लागली. अशा प्रकारे 8-10 दिवसाचा कालावधी हा निघून गेला. पण अचानक त्या नवरी मुलीचे घरचे त्या नवरदेवाच्या घरी आले. आणि मग घरी आल्यानंतर त्या नवरी मुलीचे जे घरचे होते ते नवरदेवाला आणि त्याच्या आई वडिलांना म्हणू लागले की तुम्ही आमच्या मुलीला खूप मारत आहे, तिचा छळ करत आहे, तिला वेडेवाकडे बोलत आहे. आम्ही आता आमच्या मुलीला तुमच्या इथं ठेवणार नाही. असे बोलून त्यांनी त्यांच्या मुलीचा हात धरला आणि ते घराच्या बाहेर निघाले. मग त्या नवरदेवाची आई तेथे म्हणाले की आम्ही असे काही केले नाही, तुम्ही असे का वागत आहे? पण त्या नवरी मुलीचे घरचे होते ते ऐकायला तयार नाही. ते म्हणाले आम्हाला काहीच माहित नाही, आम्ही मुलीला घेऊन चाललो. मग त्यावर त्या नवरदेवाच्या आई वडिलांनी त्यांना विचारलं की आम्ही तुम्हाला 4 लाख रुपये दिले आहे, तुम्ही नवरी विकली आहे. त्यावर त्या नवरी मुलीचे आई वडील म्हणाले हे आम्हाला काहीच माहित नाही, तुम्ही आमच्या मुलीचा छळ केला आहे, आम्ही तुमच्या नावाची कंप्लेंट करू. मग या नवरदेवाच्या आई वडिलांना समजलं की आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडले आहे, आपल्यासोबत फसवणूक झाली आहे, आपल्याला लुटलं गेलं आहे. म्हणून त्या आई वडिलांनी जालना जिल्ह्यामधील जवळच्या एका पोलीस ठाण्यात त्या लोकांची तक्रार केली. जो तो एजंट होता त्याच्यावर पण तक्रार केली. मग पोलिसांनी या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतलं. तो जो एजंट होता, जी नवरी होती आणि जे नवरीचे घरचे होते त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मग काही दिवसानंतर पोलिसांच्या हातात तो एजंट सापडला आणि एजंट सापडल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि असंच करता करता ती नवरी आणि तिचे घरचे पकडले. मग पोलिसांना समजलं की ही एक टोळी आहे, ज्या मुलांचे लग्न होत नाही त्यांना ही टोळी लुटते असं पोलिसांना समजलं. मग पोलिसांनी त्या एजंटवर, त्या मुलीवर आणि तिच्या घरच्यांवर चांगली कारवाई केली आणि त्यांना न्यायालयात हजर केलं. मंडळींनो, सध्या हे प्रकरण न्यायालयात चाललेलं आहे आणि नक्कीच त्या टोळीला शिक्षा भेटेल असं आपण गृहीत धरू. पण मंडळींनो, तुम्हीच बघा, समाजात आता मुलांचे लग्न होत नाही, मुलांचे खूप वय वाढत चाललेले आहे म्हणून त्यांचे आई वडील नवरी विकत आणतात. कोणी 2 लाखाला आणतं, कोणी 4 लाखाला आणतं आणि नंतर त्यांची फसवणूक होते आणि नंतर ते बॉम्बा मारायला लागतात. मंडळींनो, जरी मुलांचे वय वाढले तरी काही हरकत नाही, पण अशी मुलगी गळ्यात घालून देणे ही योग्य नाही. आई वडिलांनी आपल्या मुलांचा चांगला विचार केला पाहिजे आणि ह्यावर विचार करून आपल्या मुलाचे लग्न केले पाहिजे. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कोणाचं मन दुखवणं किंवा कोणाच्या भावना दुखवणं नाही. जे समाजात घडतंय तेच मी सांगत आहे. मंडळींनो, या घटनेविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मंडळी, भेटू पुढच्या एका नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.